हे काय बोलतात की बारामतीसाठी काम केलं, बारामती विधानसभासाठी काम केलं असेल, तिकडे पण सुप्रियाताईंनी काम केलं, तिकडे पण आदरणीय शरद पवार साहेबांनी काम केलं, पण बारामती लोकसभासाठी जे सुप्रियाताई आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी काम केलं त्याचा कौल आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, वय काढले आमच्या साहेबांचं, त्यांनी घरी बसायला सांगितलं, हे आज त्याचं उत्तर आहे. आता घरी कोण बसणार आहे हे बारामतीचे जनता जे आहेत त्यांनी दाखवलं, त्यांनी सांगितलं. तुम्ही राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून, दात्रक सर मी येतो तुमच्याकडे, तुम्ही राष्ट्रवादीच्या सुरुवातीपासून शरद पवारांच्या बरोबर आहात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, शरद पवारांनी यापूर्वी अनेकांच्या बाबतीत असं केलंय की सकाळचा चुकला संध्याकाळी घरी आला तर घरी घेतलं पाहिजे, काही हरकत नाही, माफ करून टाका. अजितदादांच्या मध्ये एकच जागा त्यांना मिळाली, बारामतीचाही पराभव. चुनाव जीत गए हैं, इसके अलावा 5 और सीटों पर जिनके जीत की संभावना है जो है लगभग तय है. तो ऐसे में आप देख सकते हैं कि पीछे तमाम जो कार्यकर्ता हैं वो जो है यहाँ पर एक दूसरे को गुलाल लगाकर, गुलाल उड़ाकर जो है यहाँ पर जश्न मना रहे हैं. और जाहिर तौर पर जिस तरह से महाराष्ट्र में जनता ने अपना मत दिया है, जिस तरह से महाराष्ट्र में परिणाम आए हैं, उसको देखते हुए काफ़ी अहम उन परिणामों को माना जा रहा है. और यही वजह है कि अब तमाम जो कार्यकर्ता हैं इस परिणामों के बाद अब बेहद ही उत्साहित नजर आ रहे हैं. कल इंडिया गठबंधन की दिल्ली में एक अहम बैठक है जिसमें शरद पवार और उद्धव ठाकरे. ठीक आहे, विश्वास पाठक आपल्यासोबत जोडले गेलेत. पण कॅस्ट्रोजी, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, थोडक्यात उत्तर द्या. सकाळचा चुकलेला आपलाच पुतण्या माघारी आला तर घेणार का नाही? नाही, ते झालं आता, ते विषय संपला आता. बरं, ठीक आहे. थोडक्यात विश्वास पाठकांनी मगाशी सांगितलं की नाही आम्हाला अपेक्षा होती, पण मिलिंद, सर्व नेते अगदी देवेंद्रजी फडणवीस पासून मुख्यमंत्र्यांपासून सर्व म्हणत होते 45 पार, 45 पार, आणि आता म्हणतात नाही आम्हाला हे. तोच विषय घेऊन आपण विश्वासजींकडे जाऊया. विश्वासजी मगाशी एक सेकंद द्या मला. विश्वासजी, हाच मुद्दा मगाशी घेऊन मी तुमच्याकडे येत होते की मुंबईतली गणितं चुकली, महाराष्ट्रामध्ये जे टार्गेट तुम्ही स्वतःला दिलं किंवा महायुतीला दिलं ते चुकलं, देशात सुद्धा तेच चित्र. मग सर्व्हेने नेमकं केलं काय आणि त्यातून तुम्ही जो वरचढ तुमचा आवाज होता तो आता सगळा बदललेला दिसतो या सगळ्या आकड्यांमुळे? मला एक सांगा, तुम्हाला जर सरकार बनवायचं असेल तर किती जागा लागतात? 272. आम्ही आमचं टार्गेट 400 का घेतलं? कारण आमच्याकडे एनडीएचे 356 खासदार होते. आता 356 वरून टार्गेट घेणं यात काही पाप आहे का? यालाच तर प्रोग्रेसिव्ह पार्टी म्हणतात. आता 272 पर्यंत आम्ही ऑलरेडी पोहोचतोय, सरकार आमचंच बनत आहे. आणि भारतीय इतिहासामध्ये असं पहिल्यांदा होतं की लागोपाठ एक पक्ष 272चा आकडा क्रॉस करतोय. विश्वासराव, 45च्या पारचं काय असं पहिल्यांदा घडतंय. आता मला सांगा, ज्यांचे 45 के पार, आता मला सांगा ज्यांचे 6 खासदार आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन जसं काही ते प्रधानमंत्री बनणार आहे, जेव्हा हे आता काय बोलले की मोदी द्वेष, मुस्लिम वोट, जेव्हा 45चा आकडा पार करणार त्यांना माहिती नव्हती का? हे गणित त्यांनी मोजलं नव्हतं का? आता ते सर्व बोलतायत 6 लोक जिंकले आणि प्रेस कॉन्फरन्स घेताय, म्हणजे त्यांना भीती तेच वाटते ना. कशाला बघतायत मग प्रेस कॉन्फरन्स? कोण बोलतो त्यांना बघायला? मल्लिकार्जुन खर्चे म्हणाले खरं महाराष्ट्रासाठी जो प्रश्न आहे, विश्वास बसत नाही म्हणून बोलतायत. तुम्ही 40 पार 45 पार म्हणत होता, त्याचं काय झालं? नाही, त्यात चूक आहे. टार्गेट घेणं काही चुकीचं आहे का? टार्गेट तोच घेतो ज्याला स्वतःला कॉन्फिडन्स असतो. मोठ्या प्रमाणात मतदान झालं म्हणून निवडून आले. विश्वासराव, तुमचे खासदार निवडून आले, मोठी प्रेस कॉन्फरन्स घेताय. कशाला बघता? तुम्हाला 6 निवडून आले आणि प्रेस कॉन्फरन्स का नाही घेऊ? तुम्ही लोक जुमला फेकत राहता. 45, 405 आता पडले, तोंडावर पडले म्हणून तुम्ही लोक हे सगळं भाष्य करता. राहू द्या ना, कशाला बोलता असं? राहू द्या ना, हरले, तुमची चूक झाली. सरकार कोण बनवतं संध्याकाळी बघूया ना. 6 खासदारांच्या भरोश्यावर तुम्ही तुम्हाला काय 6 खासदार एवढा तुम्हाला त्रास होता तर बघता कशाला? माझा एक तुम्हाला प्रश्न आहे पाठक सर, धात्रक सरांनाही तुम्हाला. विश्वासराव, महाराष्ट्रातलं एक महत्वाचं सूत्र सांगतो. तुम्ही आतापर्यंत बोलत होतात मोदीजींचा फोटो लावून मतं मिळवली, पण आज सांगतो तुम्हाला, शिवसेना बाजूला गेली तर तुम्ही बाल बचावले. तुमचे गेल्या वेळेला जेवढे खासदार होते
त्याच्यापेक्षा निम्म्या संख्येवर तुम्ही आलेत. शिवसेनेची साथ सोडली, शिवसेना सोडली, राष्ट्रवादी फोडली आणि त्याच्यानंतर आम्हाला चिन्ह नवीन मिळालं. ही महाराष्ट्राची पुरोगामी माती आहे. शाहू फुले आंबेडकरांची ही विचारसरणीची माती आहे. छत्रपतींचा केलेला अपमान, भगतसिंग कोश्यारींनी केलेला अपमान ही महाराष्ट्राची माणसं विसरलेली नाही. आणि म्हणून जे देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, 2 पक्ष फोडून येईन. आणि त्यातल्या त्यात विश्वासराव, मी आपल्याला आठवण करून देतो, चंद्रकांत पाटील बोलले होते शरद पवारांचा पराभव. कशी चुटकी वाजवली? शरद पवारांचा पराभव. आणि ते बारामतीने तुम्हाला उत्तर दिलं. घेऊया. पण एक ब्रेकिंग न्यूज सुद्धा येते. अनिल देसाई विजयी झालेले आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून ब्रेकिंग न्यूज येते.